आज या ठिकाणी आमचे शहर शाखेमध्ये बाळापराव साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं. काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होती. त्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि ती चर्चा झालेली आहे. आणि उपमहापौर पदासाठी फॉर्म भरण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडनं जी चर्चा झाली त्या अनुषंगाने आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. फॉर्म तुम्ही भरलाय का, भरणार आहेत का? नाही नाही दुसरी गोष्ट, तुमचे काही नगरसेवक हं. इकडनं कल्याण डोंबिवलीमधनं गायब आहेत आणि दिवसापासून नोटीस चिपकवत आहेत. नेमकं पुढची भूमिका बघा, काय? जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आमची सुरू आहे आणि त्या प्रभागामध्ये पोटनिवडणूक लागणार आणि पोटनिवडणुकीच्या संदर्भातच आमची चर्चा होती. आम्ही पोटनिवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत. त्यांचं सदस्यत्व रद्द होणार. आणि आता व्हीप काय बजावलेला आहे का काय? हो, पक्षाचा व्हीप बजावलेलाच आहे. त्यांना तो बजावला होता, त्याचं त्यांनी पालन केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावरती पक्षशिस्तभंगाची कारवाई सुरू झालेली आहे. ते मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि पक्षाच्या चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते सदस्य असताना त्यांना आमची त्यांच्याबरोबर काही समोरासमोर भेट झालेली नाही. त्यांना नेलंय, ते गेले, त्याच्याबद्दल अजून काही खुलासा नाही त्यांच्याकडनं. त्याच्यासाठीच कारणे दाखवा नोटीस आहे, शोकॉस नोटीस आहे. त्यांचे काय खुलासा येतो त्याच्यावरती त्यांचं भवितव्य पुढे अवलंबून आहे. आता तुमच्या इकडनं पहिले सांगितलं जायचं होतं की राजू पाटील यांनी आमचे हा, राजू पाटीलांनी सांगितलं, राजसाहेबांनी बोलवलंय, आम्हाला भेटायला बोलवलंय सांगून त्यांना नेलं, असं आमच्या कानावर आलेलं आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढत होते आणि त्याच्यावरतीच आता तुमच्या बरोबरचेच नेते म्हणजे मनसेच्या नेत्यांनी असं केलं, तर त्याच्या संदर्भात तुम्ही त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे ह्या विषयावर चर्चा झालेली आहे. राजसाहेबांची पण चर्चा उद्धव साहेबांनी केलेली आहे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर लवकरच काही निर्णय होईल आणि मनसेने जो जो निर्णय घेतला तो शेवटी पक्ष वेगळा आहे त्यांचा, त्यांनी निर्णय घेतला असेल. त्यांनी निर्णय घेतला तरी तुमच्या इकडनं उभे राहून तुमचे उमेदवार म्हणजे एक तर्फे नेले, तर तुम्ही त्यांच्यावर काय कारवाईची अशी मागणी केली आहे? होईल ना, आता तुम्हाला पुढे पुढे बघायला मिळेल ना सगळं. ज्यावेळेला त्यांचं सदस्यत्व रद्द होईल त्यावेळेला तुम्हाला बघायला मिळेल काय होतंय पुढे. मी पोटनिवडणुकीच्या तयारीला लागलो.